अध्याय 29. श्री गणेशाय नमः. रुक्मिणीवरा कमलाकांता चाणूरमर्दना वासुदेव सुता कांसारी तू जगत्त्राता वासुदेवा जगद्देशा शेषशायी हलधर भ्राता भावप्रिया सुदर्शन दर्शिता द्रौपदी लज्जारक्षणा करता पाठीराखा मिरविसी जैसा पांडवांचा पाठीराखा तैसा मिरविसी मम द्वंदिका भक्तिसार ग्रंथ कौतुका वाग्दोरा वाग्वरदा मनविसी मागिले अध्यायी विरह स्थिती लादली गाढत्वे भरतरी प्रती पिंगले करिता मशानशिती पूर्ण तप आचारला तया क्लेशाचे उद्देशी मित्रावरुणी दत्तापाशी श्रुत करुणी सोस्थानासी येऊनिया पोहोचला इतकी कथा सिंहावलोकनी चित्ती धरावी श्रोते तेजनी या परी पुढे ग्रंथ मांडणी सिद्ध अवधानी असावे असो गर्भाद्रीत मच्छिंद्रनाथ ठेवूनी गोरक्ष करावया तीर्थ महिलागी भ्रमत गिरणार प्रतिपातला तेथे भेटूनी दत्तात्रेयासी भावे नमिले प्रेमराशी श्रीदत्ते धरुणी हृदयासी आनंदाने उचंबळला श्रीकर पद्मे मुखमंडन गोरक्षाचे कुरवाळुनी वदन निकट बैसविला हस्त धरुण आलाई बलाई घेतसे मोहित वाणी पुसतसे त्याते मने कोठे रे मच्छिंद्रनाथ तू सोडुनी निरपेक्ष त्याते महिलागी भ्रमतोसी एरू सांगे पुन्हा नमोन गर्भाद्री पर्वती मच्छिंद्रनंदन राहिलोसे सो सुखे करुण जप जापा ते यजोनिया मुहूर्त पूर्ण सो सुखासी लाविले असे तीर्थ स्नानासी मग मी नाना तीर्थ उद्देशी करीत आलो परियेसा ऐसा अवधोनी वृत्तांत या उपरी बोले अत्रिसुत वस्सा कार्य लागले माते त्या कार्या ते संपादी तरी म्हणती कार्य कवन भरतरी मम अनुग्रही नंदन तो शोकांते करिता स्मशान 12 संवत्सर सेवेतसे अन्नोदकाचा त्याग करून सेवोनी आहे तृण पर्ण कांता कांता चिंतन करून 12 वर्षे बैसला तरी तुवा जाऊन तेथे सावध करी युक्ती प्रयुक्ती सकळ दावी आश्वासत आपुले पंथी मिरवावे त्यासी मी अनुग्रह जेव्हा दिदला तेव्हाची गुंतविला संकल्पाला की सोडूनी वैभव पंथाला नाथपंथी मिरवेन मी तरी तया बोलासी जाण दिवस लोटूनी गेले पूर्ण मग जन्मापासून सकळ कथन भरतरीच्या सांगितले समुच्चय गोष्ट ऐकुनी कथन मान तुकावी गोरक्षनंदन मने महाराजा तव कृपेने कार्य सत्य करीन हे तव आज्ञा या परी माते असता मग भरतरी लोहाते आणीन कनकता ही अशक्य नसे माते वार्ता अर्थ घडला सहजची हे महाराजा तू कृपाघन वर्षलासी मम देहा कारण ते भरतरी तरूपे ज्ञानकर अनासया कनेंसेची तव कृपा जवळी असता मग भरतरी शुद्धेची कामवार्ता ही अशक्य असे माते करिता तृप्त सिद्धी ते भिनवाया की तव काम कल्पतरू मम चिंतागनी पावला विस्तारू तेथे भरतहरी हिनत्व विचारू दरिद्रा ते उरेना उरी तरी आता बोलतो प्रमाण कार्या पुली करुणी देन ऐसे म्हणून वंदोनी चरण शीघ्रगती निघाला व्यान अस्त्र जपोनी होटी भाळी चर्चिला भस्मचिमुटी मग व्यान मंत्रे महिपाटी गमन करू निघाला लवता डोळ्यांचे पाती शने आला अवंती केप्रत 50 योजने निमिषात शितीत लांघोनिया पातला तो गोरक्ष येता स्मशान निकट दुरोनी पाहे भरतरी नेट तो सर्वांग दिसे अतिकृशवट अस्थिगत प्राण देखिला मुखी तितुकेच सहज ध्वनी मने राम हे बरवी केली करणी आम्हा उभयंताची तुटी करोनी पिंगला नेली जवळीके ऐसे सहज ध्वनी ऐकुनी पाहुनी तयांचे कृशपण परमचित्ती हळहळून चकचकाव मानितसे चित्ती मने आहा कठीण राव आचरे परमनिर्वाण अस्थिमय राहिला प्राण त्वचा व्यक्त होऊनिया तरी ऐसा विरह जयासी बाणला हे पूर्ण मानसी तो वरपंगी वागवरासी कदा काळी मानिना तरी याते आम्ही जे बोलू
ते सकळ होय फोलू, जैसा शुधेला वेळू पळवा तेथे मिरवेना, जैसा खापरासी परिस भेटे, व्यर्थ होय यत्नपाठ तेवी बोधिता बोध अचाट, व्यर्थपणी मिरवेल की हिंग तरू अपार उपिनी त्यात मैला गरू, स्थापिला वनी तया सुगंध लिप्त दुर्गंध वनी, कदा काळी तुटेना की शर्करेचे आळीपाळी, शक्रावनाच्या वेष्टील्या वेली परी त्या कटुत्वपणा सकळी, मधुरपणा मिरवेना की चतुर्ननाचे हस्तकमळी, जन्मभर स्थापिले दरिद्र भाळी, तै व्यवसाय करुणी नव्वाळी, कदा काळी चालेना तरी आता विचार येता, योजावा काही बोधरहिता, जाते जैसी कामना स्थिता, तैसे स्थिती वर्तावी की शो पुच्छा चक्रवेडा, नीट होण्या यत्ने पाडा तेवी राव झाला वेडा, शब्दबोध चालेना जैसा जो तैसाची होता स्थित, मग संतोष मिरवे चित्त, संतोष मिरविल्या कार्य प्राप्त, घडोनी येत सकळिका, पहा राम शत्रु दानवा, परी बिभीषण मिरवला भिन्न व्हावा, तेने करुण सो वैभवा, भंगू दिले नाहीच की बाळियारायाचे जिने, त्यासी मिरवला तो वामन, मातृशत्रू फरशधर होऊन ताता समान वहिवटला, तन्नाये करुणी येत रायासी, ओपावे सर्व हित, संतोष मिरवोनी अत्रिसुता, कीर्तिध्वज लावावा, मग जाऊनी अवंतिकेत, कुल्लाळ ग्रही संचार करीत, एक गाडगे आणुनी त्याते, बाटली नाम ठेविले, उपरी रंग चित्र विचित्र देऊनी, रोगणी केले पवित्र, मग ते चमकपणी पात्र तेजा लागी दर्शवी, परी अंतरी पात्र कच्चेपणी, वरी रंग दावी लख लखोनी, जेवी वाढीव ब्रह्मज्ञानी, परी अंतरी हिंगो बोलता ज्ञानी विशेष, की प्रत्यक्ष मिळाला स्वरूपास, ऐसे बासले तरी ओंपस, तरी अंतरी हिंगो नव ते मडके कच्चेपणी, वरी सुढाळ दिसे रंग प्रकरणी, असो गोरक्षनाथ ते घेऊनी, मशान वाटिके पोचलो, भरतरी जवळ येता दृष्टी सन्मुख तत्वता, ठेचेच निमित्त करुणी नाथ, भूमी लागी पडतसे अंग धरणी देत टाकून, सोंग दाबी मूर्छापणे, त्या संधी ते बाटली कवळून, बाटली लागे न्याहळी, असो बाटली गेली फुटून, मग मूर्छेचे सावरून, भूमते झाले विलोकन, बाटली झाली शतचूर्ण, तव ती देखिली शतचूर्ण, मग उठता झाला आहा म्हणून, म्हणे माझी माय बहीण, बाटले कैसे फुटलीस तू, सकळ मिळवून तिचे खापर, शोक करीतसे वारंवार, वृद्ध शब्दे गहिवर, लोका माझी दाखवी, म्हणे आहा माझी बाटली, दैवे कैसे फुटूनी गेली, आता ती माझी परममाऊली, कोणे रणी धुंडाळू, आहा माये गेलीस सोडून, आता तुझसाठी वेचुनी प्राण, आहा विधात्या कैसे घडून आणिले तुवाया ठाई, आहा माझे माये बहिणी, कैसे गेलीसी सोडून, दाही दिशा मज लागून, ओस करोनी गेलीस माये या ठाई, तू वाचली असतीस आपुले देही, मी पावलो असतो मृत्यू प्रवाही, त्यात कल्याण मानितो, ऐसे शब्द राये ऐकून, हास्य करी गदोन, चित्ती म्हणे पावलिया मरण, मडक्यास काय मग करिता, ऐसे अंदेशा आणोनी चित्ती, हास्य वारंवार करी नृपती, एरीकडे गोरक्ष स्थिती, आरंबळे अट्टाहासे, धरणी टाकोनी शरीर, हृदय पिटी उभय करी, आहा बाटली वागुत्तरी, ऐसे म्हणूनी आरंबळे, म्हणे तू गेलीस माये बहिणी, परी माझे आटले सुदैवपणी, आहा माझा वासरमणी, असता चळा गेलासी, आहा बाटली माझे धन, कोणे दुर्जने नेले हिरावून, आहा बाटले तुझे वदन, एकदा दावी मज लागी, आहा बाटली परमधुर्जिटी, कोणी हिरावली ममांधाची काठी, ऐसे म्हणून वागवटी, माय वदन दावी गे, ऐसे म्हणून दीर्घरुदन करीत आहे अट्टाहासे करुण, परी राव भरतरी ते पाहून, चित्ता माझी चाकाटे, आहा पिंगला हा पिंगला, ऐसा घोष करीत बैसला, परी ते पाहुनी विसरला, मनी आश्चर्य बहुमानी, म्हणे वेंचिता दमडी अडका, तयासाठी धरुणी अवांका, नाशवंत जाणे सर्वनिका, शोक केवी करीतसे, ऐसे जल्पुनी चित्ती निवांत, बैसला ती स्थिती,
परी हुडहुडी तरफला प्रती शांतपणे राहिना. सुशब्द वाक्या अमृतपर संचिता झाला वागुत्तर. म्हणे योगिया का चितातूर शोक करीसी हे सांग. अरे वेचिता सापिका कविडे मडके येईल पुन्हा आवडे. तयासाठी शोक परवडी करीसी काय हे मूर्खा. ऐसे उत्तर द्रुमाचे फळ अर्तिओपिता नृपाळ. यावरी गोरक्षबाळ बोलता झाला तयांते. म्हणे महाराजा नृपाळा तू शोक करीसी कवन मेळा. तरी दुःख बद्धी शोकज्वाळा प्रचिती पाहे आपुली. तरी आहा पांथस्थ तू प्रकाम कंठी लागला जगाचा उगम. तरी त्या उभवोनी अनर्थधाम सुख कैसे नांदेल. तरी आपणावरुणी नृपती घ्यावी जगाची अर्थप्रचिती. माझी बाटली फुटल्याशिती दुःख जाणे मी एक. राव ऐकुनी वागुत्तरा पुन्हा म्हणतसे की जे नरा. मम दुःखाचा दृष्टांत खरा प्रचिती रूपे धरिला त्वा. परी माझी पिंगला राणी मान पावली जेवी सौदामणी. हरपली जैसी सौदामणी परतोनी कैसी प्राप्त होय. शतानुशत मडकी मिळत प्राप्त करुणी देई क्षणात. पिंगले समान श्रीरत्न कैचे दुसरे मिळेल. यावरी गोरक्ष बोले वचन तुझ्या पिंगला लक्षावधी जाण. प्राप्त करीन एक क्षण परी ऐसी बाटली मिळेना. ऐसे ऐकुनी नराधीप म्हणे पिंगलेचे स्वरूप. गुणवंती गंभीर दीप लक्षावधी दाविसी. तरी लक्षावधी पिंगला माते आताची दाखवी सद्गुरु भरिते. तू ते बाटल्या शतानुशते सिद्ध करीतो या ठाया. तरी तुझा चमत्कारू दावी माते कल्पतरू. जैसा भूषण कृपापरू गुरुसूत तो गहिवरला. तरी बा समान करणी माते मिरवेल अंतकरणी. ना तरी ढिसाळ बाटल्यावानी परी अर्थ हिंगूचे दिसत असे. जैसे मृगजळाचे पाणी परी अब्दी समान वाटे खाणी. परी तृषा कोडाचा वासरमणी अस्ताचळी पावेना. की शुद्ध ओडंबरी घन स्वर्गीहून करी गर्जन. परी तो लेशमान महिलागे आतळेना. की काजवा जो तो दिडवा दावी. तरी कातिमिरास तो आटवी. तेवी बोल फोल प्रवाही मिरवू नकोस योगेंद्रा. ऐसे एकता वचन म्हणे राया नरेंद्रोत्तमा. पिंगला उदय लक्ष वधुनी केलिया मज देसील काय. येरू म्हणे पिंगला नयना दाविलिया पुरवीन इच्छिली कामना. राज्य वैभव सुकवेना संकल्पीन तुझ लागी. ऐसे बोलता नरेंद्रपाळ साक्ष कोण म्हणे गोरक्षबाळ. येरू म्हणे पंचमंडळ साक्षभूत सती बा. आणि अनलादी स्वर्ग सविता. जळ पाताळ जळमही मान्यता. हे साक्ष सती बा देखता पशु पक्षी मृगाधिक. जरी मजन घडे बोला समान. तरी पूर्वज सर्व पावती हीन. स्वर्गवासी पावती पतन नरकवास भोगिती. आणि शतजन्म रौरवकार मही भोगिन वारंवार. जरी मी न ओपी राज्य संभार तुझ लागी महाराजा. ऐसा बोलुनी शपथपूर्वक पुन्हा बोले शपथदायक. म्हणे महाराजा हे तपपाळक बोला समान दावी की. जरी या बोला समान राहणी तू न दाखविसी माते नयनी. तरी नरक पावसील सहस्त्रजन्मी. विहित वाचे अनुतत्वे ऐसी राजेंद्र बोलेवानी. सत्यार्थ म्हणतसे योगतरणी. मग कामिनी अस्त्र पिंगला नामी. प्रयोगांते उच्चारी मग सहज करुणी वृद्ध दृष्टी. फेकिता झाला भस्मची मुठी. तव ते कामिनी अस्त्रपोटी स्त्रिया कोटी उतरल्या. मुख्य पिंगला जी भस्म झाली तीच अनंत मूर्ती धरुणी उतरली. पाटी पोटी व्यापिली सन्मुख उभी राहिली रायाच्या. राव पाहुनी पिंगला स्वरूप मोह कामाचा उजळला दीप. सकळांशी बैसवणी आपणा समीप संसार खुना पुसतसे. परी त्या पिंगला सगुण सरिता सर्व सांगती अचूक वार्ता. सांगुनी उपरी बोध अर्था राया प्रती बोलती. म्हणती महाराजा प्राणेश्वरा मम विरहाचे शैल्य बैसले अंतरा. परी अश्वास्ताचा माता भारा फुकटपणी वाहिला. म्या चित्ती करुणी तुमची प्रीती. दाहून घेतले देहाप्रती. पुन्हा उदय गोरक्षजती. अनंत दृश्यपै केले तरी तुम्हा भुवनी. मिरवणे मज पुन्हा वनी.
परी शेवटी मृत्यूपणाची काचणी तुम्हा मासेची तिराया मही भोजा. आता संग सोडणी माझा मोक्ष मही तळी ध्वजा. लावूनिया उभारी या परी माझा कामचित्ती. वरुणी आचारला संसार नीती. परी मुक्ती मोक्षाची मांदूस होती. चढणार नाही महाराजा मी पिंगला तुमची कांता. आचार आचरले पतिव्रता. तेने डौरवनी श्रीवरे माथा. दिदले हिता मज लागी. आता तुमचे सर्व हित. तुम्ही विलोका प्रज्ञावंत. मी तुमची दासी तुम्हा संमत. चालू शके महाराजा ऐसे वदुनी निवांतपणी. पिंगला बैसली राव वेष्टोनी. परी तो चमत्कार पाहुनी विस्मय त्यासी वाटला. मग धावनी गोरक्ष चरणी. लोटे पाहे दंडवतावनी. परी सर्वज्ञ गोरक्ष धरुणी पाणी. राया प्रती बोलतसे हे महाराजा महिपाळ. माझा गुरु जो मच्छिंद्र बाळ. मच्छिंद्र नामे प्रतापशीळ. शिष्य आहे दत्ताचा. तरी यापूर्वी तुझे आदेही. दत्तानुग्रह लादला पाही. तरी तू मच्छिंद्र सहोदरमही. गुरु माझा अससी की. तरी तू वंदे आहेसी माते. म्हणून नमना अनुचित. तरी माझा साष्टांग प्रणिपात. तव चरणी असो की. तरी राया सद्गुरु भ्राता. सांग की कामना केवी उद्भवली चित्ता. राजवैभव संसार दुहिता. पिंगला भोगू इच्छितसे किंवा सोडून सकळ संपत्ती. कामना विरही वैराग्य चित्ती. आचरू ऐसे बोधमती. तरी स्थिती सांग की. जैसी कामना असे चित्ता. तैसीच लाभेल तेज भरिता. ऐसे बोलता गोरक्षनाथ. राव बोलले उत्तर म्हणे महाराजा द्वादश वरुषा. बैसलो पिंगला उद्देशा. परी पिंगला स्वरूपास पात्र झाला नाही की. तरी येऊन या त्वरित. पिंगला दाविल्या शतानुशत. तरी ऐसे सबळ सामर्थ्य. राज्यपती दिसेना. मी पूर्वीची भ्रांती वेष्टिली. श्रीगुरूंचे हातापासून निसटलो परी कष्टलो. संसार तापा माझारी. तरी आता कृपाघन. दत्तदर्शनाचे अपार जीवन. मज चातक करी पान. कृपाघना महाराजा. आता माते संसार राहणी. राजवैभव सुखावानी. तुच्छ लागे योगधर्मी. प्रतापाने हीनते. धन्य तू एक प्रत्ययास. पिंगला दाविली चमत्कारास. जेवी आवडी कुरुपाळास. कौरव दर्शना दाविले. तैसे पूर्ण कथे ते दर्शन करविले. माते येत तरी मी न राहे भवभ्रांतीत. वेष्टोनिया महाराजा. आता आचरणे पूर्ण योगा. साधीन सकल कलांसी प्रयोगा. माझा स्वामी अनुसया कुशिगा. रत्नमाते दाविका. गोरक्ष म्हणे विरह नृपाळा. मनी वरिली आहे पिंगला. तरी लक्षावधी प्राप्त या वेळा. तू ते झाल्या महाराजा. तरी तितुक्या भोगुनी आता. संतुष्ट करी आपुल्या चित्ता. एरी म्हणे एकीकरिता. दुःख इतुके भोगिले. मग लक्षावधी भोगून तयांचे दुःख अवर्णव. कोणी भोगावे चंद्रार्कमान. अवधिते सांडोनिया. एक वृश्चिक दंशला अंगा. वेदना होती भोगा. त्यात लक्षानुलक्ष सुयोगा. दंशल्या काय सांगावे. तरी आता असो कैसे. पुन्हा अदृश्य करी पिंगलेसे. आणि तू राजवैभवास सांभाळ करी महाराजा. तरी माझी या स्वामींचे चरण. आता दावी मज कारण. इतका उपकार करुनी कीर्तिध्वजा मिरविका. मग अवश्य म्हणे गोरक्षसूत. पुन्हा अदृश्य पिंगला समस्त. मग धरुनी भरतरी नाताचा हस्त. नगरा माझी आणिला तेव्हा हर्ष समजता. लोटती झाली आनंद सरिता. विक्रमरायाने माथा गोरक्षचरणी ठेविला. राये बैसवनी कनकासनी. षोडोपचारे पूजले मुनी. मग जोडून या पाणी. गोरक्षा ते पुसतसे. म्हणे महाराजा मम भ्राता. पिंगला विरहे पेटल्या चित्ता. कैसा आणिला देहावरता. तरी ती कथा सांगावी. मग राया ते सकळ कथून. तुष्ट केला मनोधर्म. उपरी वैराग्य संकेत पाहून पुढील कार्य सांगितले. परी विक्रम तो सर्व मर्मज्ञ. तुष्टतांची मिरवी मनोधर्म. यावरी बोलता झाला वचन. गोरक्षा ते दवा. हे महाराजा कृपामूर्ती. आपण बरीच योजली युक्ती. परी आपण येत षण्मास वस्ती. भ्रात्या समवेत करावी. म्हणाल तरी काय कारण. तरी 12 वर्ष सोडिले अन्न. तेने
कृश शरीर होऊन प्राण डोळा उरलासे, म्हणून आपणा विनंतीपत्र पुढे वाढवितो पवित्र, तरी ते सावधन सेवोनी चित्र, मम मानसा पोसावे यावरी बोले गोरक्षजती, जाणत आहे माझे चित्ती, परी नेनो यावरी पुढे मती, कैसी होईल रायाची, त्याकरिता तपात तप्त देईन रायाचे हाती हित, आता राहणे योग्य माते दिसत नाही महाराजा, ऐसे विक्रमा गोरक्ष बोलून प्रविष्ट झाले सकळांकारण, 12 शत राण्या आदी करून वृत्तांत त्याते समजला, मग ते असुख मानुनी चित्ती, शोके युवती विव्हळ होती, गोरक्षाते शिव्या देती, मेला मेला म्हणून या, नाना वल्गना बोलती ऐसी, म्हणती होता दृष्टी सरसी, मेल्याने येऊने घातले फासी, दूरदेशा न्यावया, तरी याचे जळो वदन, नेतो आमुचे सौभाग्यरत्न, ऐसे म्हणून म्लान वदन रुदनाते दाविते, असो यापरी विक्रमा करिता, त्रिरात्र झाला राहता, नग भरतरी गोरक्ष उभयंता, निगते झाले तेतुनी, राव विक्रमा आनंद चित्ती, उभयंते गेहुनी संगती, बोळवितसे अतिप्रेती, गोरक्षाते वंदुनिया, परिश्रियांचे कटकांत, थोर उडवला आकांत, शरीर टाकुनी भूमीवरती, आरंभळती अट्टाहासे, आठवुनिया रायाचे निपुण गुण, स्त्रिया करीती अट्टाहासे रुदन, म्हणती आमुचा गेला प्राण, राव शरीरी मिरवला एरीकडे गोरक्षनाथ, भरतरी आणि विक्रमासहित, अपार मंडळ प्रज्ञावंत, गावाबाहेर पातले, तो गोरक्ष पुसे भरतरी ते, की राज्य वैभव अत्यद्भुत, यात मानस जरी गुंडाळत असेल तरी मज सांग, ऐसे ऐकुनी गोरक्ष वार्ता, भरतरी बोले प्रांजळ अर्था, हे महाराजा वैभव न लगे चित्ता, योग आचरू वाटतसे, राजवैभव कनक कामिनी, वाटले नीच वमनाहुनी, लक्ष लावणी श्री गुरुचरणी, प्रचलित गेहुनी वही वाटला, मग आपुली शैली शिंगी कथा, झाला देता राया, यशवंता भिक्षा झोळी घेऊन हाती, कुबडी फावडी ओपितसे, ऐसिया सरंजामे करून रायासी बोलता झाला वचन, वैभव मानसी वमना समान, तरी प्रचिती दावी का, तरी संचरुणी अंतपुरात, कामिनी तुझ्या 12 त्या परक्या मानुनी चित्तांत, भिक्षा मागुनी येई मनदृष्टी, ऐसे ऐकुनी भरतरीनाथ, अवश्य म्हणे काय आहे यात, मग तैसाची उठुनी कृतावंत, अंतपुरात संचारला आदेश, लक्ष निरंजन शब्द गाजवी सवालपण, सिंगी सारंगी वाजवून स्त्रियांचे सदनी फिरतसे, तो ते आधीचे श्रीकटक बैसले होते करीत शोक, त्या उपरी पाहुनी रायाचे मुख, आक्रदंती अट्टाहासे, एक धरणीवरी लोळती, एक कबरी केश तोडिती, एक मृतिका मुखी घालिती, मस्तक आपटती धरणीय, मही आपटुनी कपाळ, रुधिरे व्यक्त करीती बंबाळ, एक उभय हस्ते वक्षस्थळ, धबधबा पिटती पय, एक रडती एक पडती, एक शोके मूर्छित होती, परिचारिका धावून हसती, सावध करीती तयांते, एक मने या राया समान, उपरी न देखो शतजन्म, आहा रायांचे माईक धन, मायेहुन आगळी एक म्हणती, आहा राव कैसा मिटला आमचा भाव, आहा विधात्या आमुचे दैव, कैसे रेखिले निज भाळा, जय वस्सा लागी गाये, एक घडी न टाकुनी जाये, त्याची नीती तो पतिराय, होय माय अमुचा अगे स्नेही करुण एक शैनी, परमस्नेहाचे चांगुलपणी, किंचित कोमाईल पाहत वदनी, अर्थ पुसे तयाचा, पुसे परी इष्टार्थ समान, राव पूर्ण करी स्नेह करुण, जैसी माये करी कन्ये कारण, तैसा लळा पाळीतसे, ऐसी माया जयाचे चित्ती, तो आता होऊनी निष्ठुरमती, कैसा जातसे अदृश्य शिती, आम्हा शव करुनिया, तरी आता अर्थहीन राया जातात आमुचे प्राण, आम्हा निढळवाणी करून अघोर राणी सोडीसे, ऐसे म्हणून आरंबळाती, उलथोनी महीवरती पडती, पुन्हा उठुनी रायासी पाहती, दैन्यवाणी शरीरे, मग म्हणती आहाजीराव, मिरवत होतासी कैसा भाव, की महिलागी कामदेव, अवतार दुसरा दिसतसे, अहो राज्याचे वैभव वर्णन, ठेंगणा वाटतसे सहस्त्रनयन, तो कृश शरीर दैन्यवाना,
भिक्षा मागे घरोघरी. ऐसे बोलून पाहत त्या ते पुन्हा सांडिती शरीरांते. मग सकळ उठोनी राया ते वेष्टन घातले स्त्रियांनी. म्हणती राया आम्हा सांडून दूरदेशी. नको करू गमन येतेची पाहून चंद्रवदन. तुष्ट होतो आम्ही की तरी आता निस्पृह निराश. दाही दिशा पडल्या राया उदास तरी मुक्त करुणी आमुच्या प्राणास. पाऊल मग पुढे ठेवावे ऐसे बोलता राया मनी. संचरला क्रोध द्विर्मुनी मूर्धनी. मग कुबडी उगारुनी निघता झाला मागारा. परी तो गोरक्ष गुप्तहेर पाहता होता चमत्कार. राव निघता तेजुनी स्त्रिया सत्वर मान तुकावी गोरक्ष. असो भरतरी सहज स्थिती निघता मागे त्या युवती. आरंभोळीनी पाठी येती नको जाऊ म्हणून या. आज 12 वर्षपर्यंत बैसला होतासी स्मशानांत. आता जोग आचरण करुणी वनांत. तैसाची येते राहे का. परी तो राव सकळ सांडोन गावाबाहेर आला परतोन. एरीकडे विक्रम उज्जयिनी स्त्रिया गेल्या स्वस्थाना. या परी गोरक्ष भर्तरीनाथ पुसोनी निघाले विक्रमाते. मग पदी पदी दुरावा होत अर्धकोस पय गेले. एरीकडे विक्रम नृपती परतोनी आला स्थानाप्रती. परी अट्टाहास्य पाहुनी अंतपुरात प्रति संचार करिता पय झाला. मग माये बहिणी कन्या समान सकळा तो शवी बोध करून. एरीकडे उभयजन मार्गा प्रति गमताती. परी कृश शरीरी भर्तरीनाथ अशक्त पद ठेवी कंठे नापत. मग व्यानास्त्र भस्म चिमुटीत स्थापिता झाला गोरक्ष. मग ते भस्म चर्चिता भाळी झडूनी गेली अशक्त काजळी. मग क्षणपाती लागता डोळी गिरनार पर्वती पोचला तो जाता देखे अत्रिनंदन. पायी लोटले उभयजन मग माये उभयंता कवळून. वदन इंदू कुरवाळी मने वत्सा गोरक्षनाथा. भर्तरी करिता शिनविले तू ऐसे म्हणून कुरवाळीत वारंवार मुखाते. त्याच प्रकरणी मोहस्थिती राया भर्तरी ते संपादिती. म्हणे वत्सा श्रम बहुती आणिले येथे मम वस्से. असो स्थिती वृत्ती धृती सकळा एकमेकांते घोटाळा. निवेदनी चित्ती संचेला दोषाप्रती तरी वरितीले. असो आता तुष्ट लक्षण पुढील अध्यायी सांगेल धुंडीनंदन. मालू नरहरी कृपे करुण संतगणी मिरवला. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर 29 गोडहा. अध्याय 29 ओव्या 186. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 29 अध्याय समाप्त.